चमेलीबाई तुकाराम तायडे या महिलेने पोलीस स्टेशनला रात्री 12 वाजता एक फिर्याद दाखल केली आणि त्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हटलेलं की माझी जमीन ही महारवतन जमीन आहे आणि ही जमीन मला फसवणूक करून दिशाभूल करून एकनाथराव खडसे आणि त्यांची मुलगी या दोघांनी माझ्याकडनं विकत घेतली, कमी किंमत दाखवली, जास्त किंमत द्यायचं ठरवलं परंतु किंमत मिळाली नाही, असं त्या खटल्याचं साधारण स्वरूप होतं. न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनसाठी मी गेलो असताना न्यायालयाने काही निरीक्षण या संदर्भामध्ये नोंदवलंय आणि त्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की ही जमीन जी दिसते आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये व्यवहार हा 25 वर्षापूर्वी झालेला आहे आणि 24-25 वर्षानंतर फिर्याद दाखल करणं हे संशयास्पद वाटतं. तसं या जमिनीच्या संदर्भामध्ये महारवतन जमिनीच्या संदर्भामध्ये जो डिस्प्यूट आहे त्या माध्यमातून त्यांना त्याच्यामध्ये फारसं काही तथ्य आढळलं नाही आणि म्हणून त्यांनी यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होत नाही अशा स्वरूपाचा एक निर्णय त्याच्यामध्ये दिलेला दिसतोय. अशा बाबतीत फसवणूक झाली नाही, कोणतंही म्हणणं खरं नाही असा संशयाच्या आधारावर न्यायालयाने हा अर्ज अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर केलेला आहे. माझ्यावर खोटे नाटे दावे दाखल करण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला आणि हा एक राजकीय हेतूने प्रेरित अशा स्वरूपाचा दाखला आहे. राजकीय हेतूने प्रेरित आहे खटला असं न्यायालयानेच म्हटलेलं आहे. त्यामुळे आता काही शिक्कामोर्तब करायची गरज नाही. आता माझे जे मित्र आहेत सगळे आजूबाजूचे हे मित्र असे वारंवार खोटे नाटे दावे दाखल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. रात्री 12 वाजता कुठे फिर्याद दाखल होते आणि त्यात महारवतन वगैरे ह्या जमिनी नाही आणि त्या आता हळूहळू न्यायालयामध्ये सिद्ध व्हायला लागलेल्या आहे. मी आता अशा स्वरूपाच्या ज्या काही यांनी खोट्या केसेस माझ्यावर दाखल केलेल्या आहे त्या दाखल केलेल्या केसेसच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये लढा देणार आहे.